जातो। राज्य सरकारच्या लक्षात सभागृहामध्ये जेव्हा हा विषय आला, अर्ध्या तासाची चर्चा मी लावली होती। रमेश दादा होते, मी होतो। काही आमदारांना 5-10 मिनिटं कळतच नव्हतं की नेमकं काय चाललंय, नेमका हा विषय काय आहे। आणि 5 मिनिटाच्या नंतर जेव्हा सर्वपक्षीय आमदारांच्या लक्षात आलं की मोठं गौड बंगाल आदिवासी खात्यामध्ये चालू आहे, तेव्हा सगळ्या पक्षाच्या सगळ्या आमदारांनी या विषयाच्या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी सांगितलं की खरं आहे, या 33 जमातीवरती अन्याय होतोय। सगळ्यांनी सांगितलं। आम्ही दोघं भाजप नाही म्हणून बोलतोय अशातला विषय नाही। तिथं सगळ्या पक्षाच्या आमदारांच्या जेव्हा लक्षात आलं की हा मोठा घोळ चालू आहे आणि यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे, मी श्रेय त्या लोकांना देईन की ज्यांनी या सगळ्या विषयामध्ये मुळात जाऊन या सगळ्या विषयाचा अभ्यास केला। अधिवेशनाच्या पूर्वी मला तिथं एक टीम भेटली होती धनगर आदिवासी जमातीची, आणि ती टीम इकडे खानापुरे सरांच्या टीमच्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि त्यांनी मला सगळे पुरावे आणून दिले। रमेश दादा तिथं ताकदीनं सभागृहामध्ये आपल्या सगळ्या आदिवासी जमातीची भूमिका मांडतात, बाजू मांडतात, ठामपणे मांडतात। आता अनेक विषय आपल्याकडे आहेत, अधिसंख्यपणाचा विषय आहे, आम्हाला दाखला मिळत नाही, या सगळ्याचं मूळ तिथं जात आहे की जे आम्हाला बोगस समजतायत त्यांनी बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल। या देशामध्ये 2च जमातींना, एक अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती, या 2च जमातीची आणि जातीची लोकसंख्या मोजली जाते। दर 10 वर्षानं देशामध्ये जनगणना होते। 2011ला जनगणना झाली, 2021ला कोविडमुळे जनगणना होऊ शकली नाही। आता दादांनी जे मत व्यक्त केलं की आता आमची संख्या वाढलेली आहे, दादांचं म्हणणं 100% बरोबर आहे, परंतु 2021ची जनगणना झाली नसल्यामुळं ती आकडेवारी आता आपल्या हातामध्ये नाही। 2011ची जनगणना काय म्हणते, या राज्याची लोकसंख्या, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 11,38,00,000 वर आहे आणि त्यापैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1,05,10,213 आहे। 1,05,10,213 आहे। आकडा मागे पुढे होऊ शकतो, एवढं करेक्ट सांगताना मी व्यवस्थितपणे करेक्टच आकडे सांगतोय। त्यापैकी टीएसपी या क्षेत्रामध्ये जे आदिवासी जमाती आहेत त्यांची लोकसंख्या 43,38,000 वर आहे आणि ज्यांना तुम्ही ओटीएसपी आदिवासी क्षेत्रामधले बाहेरचे विस्तारित क्षेत्रातले आदिवासी यांची लोकसंख्या 61 लाखाच्या वर आहे। आमचं साधं सोपं म्हणणं एवढंच आहे, जर तुम्ही अनुसूचित जमातीचं आरक्षण लोकसंख्येप्रमाणे म्हणजे 1,05,10,213 राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 9.35% हे आरक्षण अनुसूचित जमातीचं आहे। त्या हिशोबानं 288 आमदारांपैकी 25 आमदार आणि खासदारांपैकी 4 खासदार हे तुम्ही आम्हाला 9.35% लोकसंख्येप्रमाणे देताय। त्या लोकसंख्येच्या प्रमाणे तुम्ही आम्हाला शैक्षणिक आरक्षण देताय, तुम्ही आम्हाला नोकरीतलं आरक्षण देताय आणि जेव्हा आम्ही दाखले मागायला जातोय तेव्हा हे म्हणताय तुम्ही बोगस आहे, आमचे अर्ज स्वीकारले जात नाहीत। आणि म्हणून आमचं साधं सोपं मागणं आहे, आम्हाला सगळ्यांना सरसकट घटनेनं दिल्याप्रमाणे आम्हाला सगळ्यांना सरसकट दाखले द्या, अन्यथा तुम्ही जर आम्हाला बोगस आदिवासी म्हणताय तर आमची संख्या त्यातनं कमी करा। तसं झालं तर काय होणार आहे, 14 आमदार कमी होणार आहेत, तसं झालं तर 2 खासदार कमी होणार आहेत, तसं झालं तर केंद्र सरकारचं जे अनुदान मिळतंय, राज्य सरकारचं जे अनुदान मिळतंय ते कमी होणार आहे। ह्याच्यावरती आता हे जे पुढे पुढे बोलत होते ते मंत्री बोलायला तयार नाहीत, कारण आता त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या 33 जमातीच्या लक्षामध्ये ही गोष्ट आलेली आहे की आम्ही चुकीच्या पद्धतीनं अन्याय करत होतो आणि आता सगळी लोक जागी झालेली आहेत। सगळ्या लक्षात आले का नाही आले? त्यामुळं कोल्हापूर मधला हा मोर्चा ही नुसती सुरुवात आहे, ही आता ठिणगी पडलेली आहे, याचा आता वणवा राज्यभर होणार आहे, याचा वणवा पेटणार आहे।
हे आता एका दोन ठिकाणी थांबत नाही. आतापर्यंत अन्याय झाला, खूप झालं, खूप सहन केलं, पण आता आम्हाला सहन करायचं नाही. आणि त्यामुळं राज्य सरकारनं कोल्हापूरच्या या मोर्चाची दखल घ्यावी आणि जे आदिवासी जमाती 12, 13, 15 आहेत त्याची यादी पण आहे. आपल्या माध्यमातून राज्यातल्या त्या अनुसूचित जमातीच्या लोकांना आम्ही आश्वस्त करतोय, तुम्ही आता चिंता करू नका, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही ताकदीनं बाहेर या. काही जमातीची संख्या कमी आहे, काही जमातीचं संघटन मोठ्या प्रमाणात नाही, पण त्या लोकांनी आता बाहेर पडलं पाहिजे. त्या लोकांनी सगळ्यात बरोबर आलं पाहिजे. यामध्ये धनगर समाज आणि कोळी समाजानं या विषयाचं लीड केलं पाहिजे, कारण संख्या मोठ्या प्रमाणात आहे, संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग जेव्हा आपण सगळे रस्त्यावरती उतरू, त्यामध्ये बारडा आहे, बारी आहे, बायना आहे, बोया आहे, बंजी आहे, बिंजवार आहे, धनका, धनवार, घोडिया, नंतर हालबा आहे, काकोडी, कावर, करवर, कोकणा, कोल, कोळी ढोर, महादेव कोळी, मल्हार कोळी, कोंड, कोरकू, कोया, नायक, धनगर, पारधी, पासा, वारली, विठोलिया, रातवा, पटेलिया, पोमला, ओरान, ठाकूर, मन्नेर, वारलू, माना, कोतवालिया, नपासिया, पावरा, अनेक काही असतील जमाती. आमच्या काही यादीत तर राहिल्या असतील किंवा यामधल्या एखाद्या जमातीला आरक्षणही मिळत असेल, तर या सगळ्या लोकांचं संघटन करून आपण राज्य सरकारच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊ की कशा पद्धतीनं चुकीचा अन्याय होतोय. रमेश दादा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटले मी 3 दिवसापूर्वी भेटून हा सगळा विषय, हा सगळा बंच त्यांच्या हातामध्ये दिलाय की कशा पद्धतीनं आमच्यावरती अन्याय होतोय आणि कशी ठराविक लोक हे वातावरण करतायत की जर तुमच्या बरोबर आम्ही नसू तर मग अडचण होईल, आम्ही तुमच्या बरोबर नसू, राज्य सरकारला दबावात आणतात कायम. तर आता त्यांची चोरी पकडलेली आहे. जे आमची लोकसंख्या मोजून तिथं सत्तेमध्ये बसतायत आणि तिथं सत्तेमध्ये बसल्यावरती परत आमच्यावरती अन्याय करतायत, हे आता होणे नाही. यासाठी तुम्ही आता ताकदीनं सगळे बाहेर पडलाय. राज्यातल्या त्या सगळ्या जमातींना माझी नम्र विनंती आहे, नम्र आव्हान आहे, आता तुम्ही सर्टिफिकेटच्या जवळ आलाय. निगेटिव्ह विचार डोक्यातनं काढून टाका, निगेटिव्ह विचार डोक्यातनं काढून टाकायचं. कायम आपण होकारती राहिलं पाहिजे, कारण हे काही एका दोघांच्या हातात नाही. तुम्ही म्हणा रमेश दादा तिथं आमदार आहेत, ते लढतायत, आम्ही बघतोय कायम, पण त्यांच्या एका दोघांच्या हातात नसतं. जेव्हा मोठं संघटन होतं, जेव्हा मोठी ताकद निर्माण होती, तेव्हा सरकारला निर्णय करावाच लागतो. आम्ही सत्ताधारी पार्टीतले आमदार असलो तरी या 33 जमातीच्या बाजूला आहोत. तुम्हाला आणि आम्हाला जोपर्यंत हातात सर्टिफिकेट मिळत नाही, वाड्यावरती पाड्यावरती या सगळ्या लोकांना जोपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही, तोपर्यंत आपण ही चळवळ थांबवायची नाही. आणि आता आपण जेव्हा एकदा पुराव्यानिशी जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा तुम्ही बघितलं आदिवासी मंत्री निरुत्तर झाले. आदिवासी मंत्र्यांना काही बोलता आलं नाही, ते दुसरीकडे विषय नाही आलोय, दुसरीकडे विषय नाही आलोय, आम्ही हे बोगस आहे ते बोगस, आम्ही बदलत नाही. आम्ही त्यांना हाच प्रश्न केला की हे तुम्ही आता टक्केवारीवरती या, बोगस आदिवासींची तुम्ही संख्या म्हणताय त्या टक्केवारीवरती या, तुम्ही जे मूळ आदिवासी आहेत त्यांची संख्या बोलतायत त्या टक्केवारीवरती या. आम्ही तुम्हाला दुसरा तर काही म्हणतच नाही, कारण आम्ही काही भीक मागायला आलो नाही. तर आमचा तो अधिकार आहे, आमचा तो हक्क आहे आणि त्या हक्कापासून वंचित याने षडयंत्र करून ठेवलाय. या गोष्टीचा प्रचंड राग आपल्या सगळ्यांना आहे, या गोष्टीचा राग आहे. आमच्या एका भावाला सर्टिफिकेट मिळतं, दुसऱ्या भावाला मिळत नाही, चुलत्याला मिळतं, पुत्याला मिळतं. अरे कस काय, हा कस काय कायदा आहे, असं कसं काय होऊ शकतं? तुम्ही आम्हाला पुरावे मागता मागचं. अरे आमची लोक जर इतकी हुशार असती तर आज राज्यामध्ये सत्तेमध्ये तीच असते ना, ती कशाला मग इकडे तिकडे तुम्हाला ढाकला वागत फिरत बसली असती. हे जर आमच्या आजोबांच्याकडं, हे जर आमच्या पंजोबाला कळलं असतं की बाबा ही राज सत्तेचा मार्गच विकासाकडे नेऊ शकतो, तर ही आमची लोक रानावानात कशाला फिरत बसली असती, कशाला तुम्हाला मतं देत बसली असती, कशाला तुमच्याकडे आम्हाला आज ही तुम्हाला 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला आम्हाला जातीचा दाखला द्या, जमातीचा दाखला द्या म्हणून आम्हाला वरवर भटकावं लागलं नसतं. हे जर आमच्या पूर्वजांना माहित असतं. आमचे पूर्वज आडाजी होते, आमचे पूर्वज अज्ञानी होते, त्यांना शिक्षणाचा वास नव्हता म्हणूनही आमच्यावरती वाईट वेळ आली. परंतु आता आमची पोरं हुशार झालेत, आमची पोरं आता शिकलेत, आमची पोरं आता कागद चाळायला लागली, आमची पोरं मंत्रालयात जायला लागली, आदिवासी खात्याकडे जायला लागली, सामान्य प्रशासनाकडे जायला लागली, तिथनं सगळी कागद काढायला लागली. त्यामुळं आता तुम्ही आम्हाला फसवू शकत नाही. फसवाल तर याद राखा, आता 33 जमाती या राज्यातल्या सगळ्या एक झालेत, एका झेंड्याखाली आलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो,
100% विश्वासानं सांगतो, तुम्ही फक्त संघटित व्हा, एकत्रित व्हा आणि महाराष्ट्रामध्ये सगळं महाराष्ट्र पिंजूर काढून एकदा मुंबईला आपण सगळे थडको, मुंबई सगळी जाम करून टाकू आणि मग सरकारच्या लक्षामध्ये येईल, अरे ह्यांना आपण न्याय दिला तर आपल्याला कसली कुठली अडचण येणार नाही हे त्यांना दाखवून देऊ आणि त्यांच्याकडून हे जे आपला अनुसूचित जमातीचा जे सर्टिफिकेटचा विषय आहे, आरक्षणाचा विषय आहे, तो मागून नाही, आपण हिसकावून घेऊ आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी तयारीला लागावं. एवढंच या निमित्तानं बोलतो. राजसत्ता आणि राजपाट कधी मागून मिळत नाही, तो हिसकावून घ्यावा लागतो आणि ती हिसकावून घ्यायची तयारी आता महाराष्ट्रातल्या सगळ्या अनुसूचित जमातीच्या सगळ्या जमातीने केलाय आणि त्यामध्ये कोळी समाजाचं मी विशेष अभिनंदन करतो, विशेष आभार व्यक्त करतो की तुम्ही इतक्या ताकदीनं लढताय. मला तर इतकी लोक मी सभागृहात विषय मांडल्यानंतर मला इतकी माहिती देत आहेत, इतके पाठपुरावे करतायत, इतकी सगळी चांगली माहिती ते मला देत आहेत. मी तुमचं विशेष कौतुक करतो, विशेष अभिनंदन करतो की ज्या पद्धतीनं तुम्ही संघर्ष केलाय, ज्या पद्धतीनं तुम्ही संघर्ष केलाय, ज्या पद्धतीनं तुम्ही संघटन केलाय, ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करताय, बाकीच्या अनुसूचित जमातीतल्या सगळ्या जमातीनं कोळी समाजाचा आदर्श घ्यायला पाहिजे. इतका मला अनुभव या दीड महिन्यामध्ये आला, इतका मोठा अनुभव आला आणि मी तर तुम्हाला सांगतो, काळजी करू नका, चिंता करू नका. आता आम्ही सगळीकडे फिरतोय, आता राज्यभर फिरतोय, व्हर्च्युअल मिटिंगा घेतोय, सगळ्या लोकांना हा विषय समजून सांगतोय. आता आपण नरड्यालाच हात घातलाय. नरडा एकदा धरला का त्याला माहित असतंय की त्यात रिझल्टच द्यावा लागतो. आता आपण सगळ्यांनी नरड्याला हात घातलाय. जर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या, नाहीतर तुमचा गळा आम्ही आवडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या मोर्चामधून आम्ही त्या लोकांना सांगतोय, ठणकावून सांगतोय. आणि त्यातले कितीतरी आमदार बोगस आहेत, त्यातले कितीतरी आमदार 1950 नंतर महाराष्ट्रात आलेत. या विषयावरती अजून आम्ही गेलोच नाही, या विषयावरती आम्ही बोललो नाही. आमचं म्हणणं आहे, तुम्ही आता खाल्लंय तेवढं भरपूर झालं, आता गप गुमानं सगळ्यांना सामावून घ्या. कुणाच्याही ताटामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या कोणी पुढाऱ्यांनी करू नये, अशीच आमची त्यांना मागणी आहे, असंच आमचं म्हणणं आहे. आणि मला ठाम विश्वास आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांसारखा नेता राज्यामध्ये नेतृत्व करतोय तर त्यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट येईल आणि सरकारच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल. आणि न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढत राहू. एवढंच या निमित्तानं इथं बोलतो. इतक्या मोठ्या संख्येनं उन्हा तानामध्ये तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. पण ही लढाई आपल्याला लढावी लागेल. ही लढाई जर आपण लढलो नाही, ही लढाई जर आपण जिंकलो नाही तर आपल्या पुढच्या 5 पिढ्यांची माती होणार आहे. मागच्या 3-4 पिढ्याची माती झालीच, पण पुढच्या 3-4 पिढ्याची जर माती होण्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागेल, संघटित व्हावं लागेल आणि ताकदीनं लढावं लागेल. तुम्ही रस्त्यावरची लढाई लढा, आम्ही रस्त्यावरती आहे. सभागृहातली लढाई रमेश दादा आणि मी तिथं लढतो, तुम्ही चिंता करू नका. तिथं लढतो, तिथं आम्ही घाबरत नाही, तिथं आम्ही भीत नाही. 85 वर्षापासून आमदार कोणी एवढं बोललं नव्हतं. आम्ही समाजाला कुत्र्यासारखं बोललोय, पण कोणी मंत्री आला नाही. त्यामुळं तेव्हा का तुम्ही लोकप्रतिनिधीवरती नाराज होतात आपली लोक. रमेश दादांनी काय केलं, गोविंद काय केलं, अरे आमच्या हातात काय नाही. आम्ही ताकदीनं तिथं गेलोय, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही तिथं आहे. परंतु तुम्हाला आम्ही हे सांगतो की जे तुमच्या मनामध्ये आहे, गावातल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जे आहे ते आम्ही विधान भवनामध्ये मांडतोय, त्यामध्ये कुठंच काय गाळत नाही. तुम्ही जे सांगाल, जे पुरावे आमच्याकडे येत आहेत, जे अभ्यासातून येत आहे, काय अभ्यास करणारी मंडळी आहेत, त्यांच्याकडून जे येतंय ते आम्ही तिथं मानतोय. त्यामध्ये आम्ही अजिबात मागे पुढे पाहणार नाही. मग दादा असतील, मी असेल किंवा आमचे अनेक सहकारी आमदार आहेत, तो विजयराव इथं ताकदीनं लढतायत, जिल्हा लेवलला लढतायत. खानापुढे सरांनी यामध्ये अभ्यास केला, मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा की ते सगळ्या टीपमध्ये गेले, त्यांनी सगळे माहिती घेतली, सगळे कायदे चालले, सगळे पुस्तकं चालले. तर हे काम एका दोघा माणसाचं नाहीये. इथं बसलेल्या एखाद्या माणसाची कल्पना सुद्धा आपल्याला तिथपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे असं काय ना आम्ही पुढारपण करतोय म्हणून आम्हाला सगळं कळतंय असं नाही आहे. तुमच्या इथं बसलेल्या एखाद्या माणसाचा सुद्धा चांगला अभ्यास असू शकतो आणि तो चांगला अभ्यास जो आमच्याकडे येईल त्या अभ्यासानुसार आम्ही पुढे जाईल. पण तुम्हाला मी सांगतो, मागे काय घडलं याच्याकडे बघायचं नसतं, पुढे काय घडणार आहे, आज काय घडवायचं आहे त्या विषयाकडे आपण सगळ्यांनी बघायचं. कारण
जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला लढत राहण्याचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलाय. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहायचं, जे मिळतंय ते पदरात घ्यायचं. आता दादाने अनेक विषय सांगितले की जे त्यांनी मिळालं ते पदरात पडून घेतलं, मिळतंय ते घ्यायचं, राहिलेल्यासाठी भांडायचं, हे तत्व डोक्यात ठेवा. आम्हाला आता हेच द्या असं म्हणून नाही, जे मिळतंय ते पदरामध्ये घ्यायचं आणि राहिलेल्यासाठी भांडायचं. आणि आता जे राहिलेलं आहे आपलं सर्टिफिकेटचा सरसकट सगळ्याला मिळायचा, त्या विषयासाठी आपण सरकार बरोबर तात्विक दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आपण हे भांडण चालू ठेवायचं. आणि हे भांडण आता शाहू राजेंच्या कोल्हापुरातून चालू झालंय. ज्या शाहू राजांनी सर्व समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं, अशा एका पुण्यभूमीतून आपण या आंदोलनाची सुरुवात करतोय. मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो की आता जे सगळे पुरावे घेऊन आपण पुढे चाललोय, हे पुरावे सरकारला आपल्याला सर्टिफिकेटच द्यायला भाग पाडेल, याच्या पलीकडे दुसरं काय नाही. कारण आपण सहज मागतोय, सोपी मागणी करतोय, लय खिचकट नाही, लय अभ्यास करायची गरज नाही, लय डोकं लावायची गरज नाही, कुठल्या कमिटीचा काय अहवाल आला, कुणी काय दिलं, काहीच नाही. आम्ही म्हणतोय तुम्ही जर आम्हाला बोगस म्हणताय तर आम्हाला वजा करा आणि तुमचं चालू द्या. आपल्याला वजा करून त्यांचं चालतच नाही, कारण आपल्या गणितावरती त्यांचं चाललेलं आहे. त्यामुळं आता मूळ मुद्द्यावरती आपण सगळेजण पुढे जाऊन, एवढंच या निमित्तानं बोलतो. कलेक्टर साहेबांना माझं आव्हान आहे की आता आमचे जी लोक येत आहेत, अर्ज करतायत, जातीचा दाखला द्या म्हणून, त्या सगळ्यांचे अर्ज तुम्ही स्वीकारायला चालू करा. सगळ्या लोकांना दाखले द्यायचे संदेश तुम्ही सगळ्या प्रांतांना या जिल्ह्यातल्या द्या, अशी मागणी आम्ही या आमच्या मोर्चाच्या आज उपस्थितीमध्ये या कोल्हापूरच्या कलेक्टर साहेबांच्याकडे करतोय. आणि राज्य सरकारकडे जो पाठपुरावा आहे तो रमेश दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथं लढतोय. आणि 100% 33 जमातींना मी आश्वासित करतो की 100% आपल्या सगळ्यांना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही दोघं गप्प बसणार नाही.